तर राज्यात महापालिका निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे। केंद्र आणि राज्यामध्ये सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पुण्यामध्ये आमने सामने आलेत। महापालिकेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी दोन्ही पक्षांनी जय्यत तयारी केली आहे। अशावेळी अजित पवारांनी नवा डाव टाकत काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी केली। अगदी प्रचाराच्या सुरुवातीपासूनच त्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढायला सुरुवात केली। आधी महेश लांडगे, नंतर चंद्रकांत पाटलांवर सडकून टीका केली। यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजितदादांना जशास तसं उत्तर दिलं खरं, पण शहराच्या विकासावरून सुरू झालेलं शाब्दिक युद्ध आता थेट विचारधारेपर्यंत येऊन ठेपले। अजित पवारांना सावरकरांची विचारधारा मान्य करावीच लागेल असा इशारा देत मंत्री आशिष शेलार यांनी अजित पवारांना शिंगावर घेतलंय। त्यामुळे हा वाद आणखी चिघळलाय। रवींद्र चव्हाण साहेब म्हणालेच आहेत, आम्ही तर सावरकरांचे भक्त आहोत, सावरकरी विचारावर चालणारे लोक आहोत। त्यामुळे त्या ठिकाणी अजित पवारांच्या पक्षाला सुद्धा सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आणि ते विचार आमचे असे आहेत, याल तर तुमच्या बरोबर, न याल तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही आमचं काम करू। हा शिवशाहू फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा आहे। आदरणीय अजितदादा त्या विचारावर काम करत असतात, सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात। त्यांची विचारधारा आम्ही स्वीकारावी की नाही हा त्यांचा जरी प्रश्न, धमकी, इशारा असेल, एवढं मात्र नक्की सांगतो की ती विचारधारा आमची असू शकत नाही। मात्र आमची जी विचारधारा आहे, शिवशाहू फुले आंबेडकरवादी विचारधारा, ही विचारधारा त्यांना स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही। आम्ही धमकी देत नाही, आम्ही त्यांना प्रामाणिकपणे मैत्रीपूर्वक सल्ला देतोय। वीर सावरकरांचे विचार हे अजितदादांनी त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, त्यांनी कधी केलंही नाही। म्हणजे मला माहिती नाही त्यांनी केलं असेल तर, आजपर्यंत तरी मी बघितलं नाही। पण हे आमची भूमिका ही पक्की आहे की वीर सावरकरांचा विरोध हा आम्हाला मान्य नाही।